बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे आणि या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील जे पारंपरिक मूर्तिकार आहेत, कलाकार आहेत, ते गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे। गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे। सोलापुरात देखील पिढ्यानपिढ्या गणेश मूर्ती तयार करणारे अनेक जे कलाकार आहेत ते आपल्या कामामध्ये शेवटच्या दिवशी व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत। नेमकं गणेशोत्सव मध्ये आता यंदाच्या वर्षी गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये कशा पद्धतीने वाढ झालेली आहे, रंगाच्या दरामध्ये कशा पद्धतीने वाढ झालेली आहे आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे बाजारामध्ये, याचा आढावा आम्ही घेण्यासाठी आलेलो आहोत। आपल्यासोबत काही मूर्तिकार आहेत। काय सांगाल, आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे, काय वर्षी नवीन आहे, काय नवीन आहे सगळं काय? माझं नाव चंद्रकांत शांताराम वग्गा, मूर्तिकार। गेल्या मी 40 वर्षापासून मूर्त्या बनवतो। आता या वर्षी थोडीशी सगळं प्लास्टर, कलर हे सगळं महाग झाल्यामुळं गणपतीच्या मूर्तीची किंमत 25 ते 30% पर्यंत वाढ जाण्यात आली। रंगामध्ये, रंग कलर मध्ये वगैरे सगळ्यामध्ये वाढ झालेली आहे। रंगामध्ये, प्लास्टर मध्ये, याच्यामध्ये सगळ्यामध्ये वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे लेबरचा बी वाढ झालेला आहे। त्याकरता 25 ते 30% पर्यंत मूर्तीनं वाढ करण्यात आली। आपण कुठल्या प्रकारचे गणपती बनवतो? आता पीओपीच्या मूर्त्या बनवतो आपण सगळं। शासनाने परमिशन दिले? शासनाने गेल्या 2 महिन्यापूर्वी 10 तारखेला परमिशन दिलेलं आहे। मग तिथून मग कामाला वेग लागले, चालू आहे सगळं। कुठं कुठं जाते आपल्या गणेश मूर्ती? आपल्या मूर्ती आंध्र, कर्नाटक, बेंगलोर, तुम्हाला लातूर वगैरे, सांगली, मिरज या सगळ्या ठिकाणी जातात। कधी ऑर्डर घेतो आपण? हे 5-6 महिन्यापूर्वी ऑर्डर घेतो असं। त्याप्रमाणे आपण सगळं बनवून बाहेरच्या गावात मागणी मोठी आहे? मोठे जवळजवळ मला वाटतं सोलापुरातील 80% मूर्त्या सगळं परगावी जातात। आंध्र, कर्नाटक हे सगळं इतर ठिकाणी जातात। ते सगळं का मागणी? सोलापूरच्या मूर्तीचं रंगकाम, कला कुसरी उत्तम पद्धतीने असल्यामुळं ते चांगलं जातं। तिथल्यापेक्षा आपलं कारागीर चांगलं, क्वालिटी एकदम छान आहे। कलर फिनिशिंग हे सर्व काही सगळं चांगल्या पद्धतीने करतात मूर्ती, म्हणून मागणी जास्त आहे बाहेरपेक्षा। काय नवीन काय मूर्ती आल्या तरी निदान हेच आता आहे, नंदी, कृष्ण, नागशेष, बालाजी। बाहेरच्या गावीचे मूर्ती किती आता बाकीच्या 14-15 फुटापर्यंत बाहेर गावी जातात ते सगळं। सोलापूरच्या 6 इंच पासून 14-15 फुटापर्यंत सगळं मूर्त्या सोलापूर। 2 फुटाची मूर्ती? 2 फुटाच्या मूर्ती कमीत कमी 2100-2500 पासून सुरू आहे। 2 फुटाची सोलापूरचे मंडळ बुकिंग झाले का? अजून घरगुती झाले? हा, बुक केलं। सोलापूरच्या मूर्त्या घरगुती बुकिंग झाल्या, निम्म्या मूर्ती झाल्या। यंदा पाऊस आहे सगळीकडे, त्यामुळे काय परिणाम झालाय का? थोडेसे परिणाम झाले, कामामध्ये व्यत्यय आला, थोडेसे माल सुकला नाही, त्यासाठी थांबलं। नांदेड म्हणा, मुंबईला, इकडे रत्नागिरीला मोठा पाऊस आहे, तिकडे कामकाज म्हणजे मूर्त्या बनलेल्या आहेत, त्यांना इकडून घेऊन चालले? हा, इकडून घेऊन काही लोक आले नाहीत। ते नांदेड, लातूरचे या साईडचे काही मूर्तिकार ते आपले होलसेल वाले आले नाहीत। ते तुमचं किती तास काम असते? हे 12 तास काम असतं रोज। 12 तास सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असतो आपण सगळं। किती वर्षापासून? आता आम्ही 45 वर्ष झालंय मूर्त्या बनवतो। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।